मित्रांनो, तुम्हाला दोन व्यक्ती दिसत आहेत, महापुरुष आहेत की त्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठं आपलं बलिदान दिलेलं आहे. असे सर्वप्रथम आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती. पण सुरुवातीला शिक्षकच होते, नंतर कुलगुरू झाले, कुलपती झाले आणि नंतर शेवटी राष्ट्रपती झाले, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती. पण त्यांना शिक्षकाविषयी खूप लढा होता की जे शिक्षक असतात आपला पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना देतात, आपल्या घराकडे कधी लक्ष देत नाही पण विद्यार्थ्यांकडे खूप लक्ष देतात. असे गुरु असतात, या गुरुबद्दल त्यांना महत्व होतं आणि त्यांच्या कृतज्ञता म्हणून त्यांनी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात ठरवलेला आहे. दुसरे जे महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत जे आम्ही पाहिलेले आहे त्यांना, कारण यांना सर्वपल्ली यांना फक्त आपण अभ्यास केला आहे, पण ज्यांना आम्ही जवळून पाहिलेलं आहे असे भाऊसाहेब कांबळे, त्यांचं नाव होतं रामचंद्र तुळशीराम कांबळे उर्फ भाऊसाहेब कांबळे. ही त्यांना उपाधी मिळाली होती. त्यांनी आपल्या विद्यालयामध्ये सुरुवातीला फक्त 8वा एकच वर्ग सुरू केला. नंतर त्यांनी असं करता करता 8वा 9वा 10वा, नंतर गरीब मुलं होते, त्यांना शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांच्याकरिता वसतिगृहाची सोय केली. त्या काळात अनुदान मिळायचं नाही, त्यांनी गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांसाठी, आपल्या विद्यार्थी गरीब असतात त्यांना राहणे सोय होण्यासाठी वसतिगृह सुरू केले. आणि नंतर आपल्या त्याचे जे चिरंजीव आहेत आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव साहेब, विद्यमान सचिव साहेब यांनी हे धुरा सांभाळलेली आहे. त्यांच्या पुण्याने आम्ही सगळेजण इथे जमलेलं आहे. त्याची पुण्य जाते भाऊसाहेबांना. असे महान एक थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत. एक म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भाऊसाहेब कांबळे यांना मी अभिवादन करून